वर्ग आणि माझ्या देशबांधवांनो, आज भारतीय संविधान जगातील महानतम ग्रंथांपैकी एक या विषयावर मला माझे मत मांडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे। मी स्नेहा गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर.एच. सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक ची विद्यार्थिनी। मी आज माझ्या भाषणाची सुरुवात एका विचारप्रवर्तक प्रश्नाने करू इच्छिते। प्रश्न असा आहे की एखाद्या राष्ट्राला महान बनवते तरी काय? तेथील लोकसंख्या, विशाल असा भूभाग की प्रचंड अशी लष्करी शक्ती? तर नाही मित्रांनो, एखाद्या राष्ट्राला महान बनवतं ते त्या राष्ट्राचे संविधान। आणि हो, हे संविधान फक्त कायद्यांपुरतच किंवा कायद्यांच्या पुस्तकां एवढंच मर्यादित नसून ते एखाद्या देशाच्या राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे। मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला तो 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झाला तो 26 जानेवारी 1950 रोजी, ज्या दिवसापासून भारताचे संविधान अंमलात आले। आणि हो, त्याच दिवसापासून भारत हा केवळ राज्यकर्त्यांचा देश न राहता तो कायद्याने चालणारा देश बनला। त्यामुळे 26 जानेवारी ही आपल्यासाठी केवळ एक तारीख राहिलेली नसून तो आपल्यासाठी विजय दिन आहे। मित्रांनो, बघायला गेलं तर भारताचे संविधान बनवण्याची प्रक्रिया ही अतिशय कठीण आणि जबाबदारीची प्रक्रिया होती। जवळजवळ 3 वर्षे, होय मित्रांनो, जवळजवळ 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ही प्रक्रिया देशातील विविध भागातून येणाऱ्या धर्म, भाषा, संस्कृती आणि विचार निधींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 299 सदस्यांनी मिळून अथक परिश्रम घेतले। या महान कार्याचे शिल्पकार होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांनी संविधान हे केवळ कायद्यांपुरतच मर्यादित न ठेवता त्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय यांची मूल्ये खोलवर रुजवली। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले परंतु ते राबवणारी जर लोक चांगली नसली तर ते अपयशी ठरते। आणि हो, त्यांची हीच ओळ आजही आपल्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते। मित्रांनो, संविधान खरंच कितीही चांगले असले परंतु ते आपण आपल्या कृतीत किती जिवंत ठेवतो यावरून त्याचं वैशिष्ट्य अवलंबून असतं। भारताचे संविधान हे जगातील महानतम लिखित ग्रंथांपैकी एक आणि प्रभावी मानले जाते, कारण भारताचे संविधान हे अतिशय स्पष्ट, सविस्तर आणि लोकशाही मूल्यांवर आधारित आहे। मित्रांनो, बघायला गेलं तर अनेक देशांमध्ये लिखित संविधानही नाही आणि तर काही देशांच्या राज्यघटनाही फारच लहान आहे, परंतु भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एका परिपक्व संविधानाची गरज होती। आणि हो, हीच गरज भारतीय संविधानाने अतिशय परिपक्व आणि प्रभावीपणे पार पाडलेली आहे। मित्रांनो, भारतीय संविधान आपल्याला आपले हक्क मिळवून देते, तो आपल्याला आपल्या समानतेची जाणीव करून देतं, स्वातंत्र्याची हमी देतं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे बळ देतं। परंतु भारताचे संविधान हे फक्त आपल्याला आपले हक्क देऊन थांबत नाही, तर ते आपल्याला आपल्या कायद्यांची किंवा आपल्या कर्तव्यांचीही जाणीव करून देतं। पर्यावरणाचे रक्षण करणे, राष्ट्रीय एकतेचा सन्मान करणं किंवा कायदे पाळणं अशा अनेक गोष्टी आहेत जे भारतीय संविधान आपल्याला जाणीव करून देतं, आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतं। मित्रांनो, बघायला गेलं तर आता सर्वच जण आधुनिक जगाच्या मागे आहे। डिजिटल इंडियाची स्वप्ने आणि डिजिटल भारताची स्वप्न प्रत्येक जण बघत आहे, पण या वाटेवर चालत असताना कोणी विचार केलाय की त्याच्या मुळाशी काय रुजलंय? तर त्याच्या मुळाशी रुजलं आहे ते आपलं भारतीय संविधान। बघायला गेलं तर भारतीय संविधानाने सर्वांनाच आपल्या शिक्षणाचा हक्क दिलेला आहे, आपल्याला आपल्या स्वतःचा न्यायाचा हक्क दिला आहे, स्वातंत्र्याचा हक्क दिलाय आणि प्रत्येकाला समान संधी दिलेली आहे। आणि म्हणूनच ही संविधानाची मूल्ये आपल्याला आपल्या कर्तव्यात आणि अंमलबजावणीत आणणं गरजेचं आहे। मित्रांनो, भारत आपला आता सध्या जर भारत बघितला गेला तर तो आपल्या तरुणांचा देश आहे, परंतु प्रश्न असा आहे की संविधान आपण किती आचरणात आणतो आणि तो आपण किती समजून घेतो। संविधानाचा ऱ्हास हे पण अनेक कृत्यातनं दिसून येतं। कायदा न पाळणे, मतदान न करणे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, राष्ट्रीय एकता न जपणे हे करणं म्हणजे संविधानाची प्रचारणा करणं होय। मित्रांनो, भारताचे संविधान आपले न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांवर अवलंबून आहे। आणि हो, हीच मूल्ये आपल्याला आपल्या भारताच्या संविधानाला एक लोकशाही बनवते। भारतीय संविधान हे केवळ आपल्याला आजचा मार्ग दाखवत नाही, तर तो आपल्याला भविष्याचीही जाणीव करून देतं। मित्रांनो, आपले भारताचे संविधान बघायला गेलं तर न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित आहे आणि हेच मूल्य आपल्या भारताच्या संविधानाला एक मोठी ताकद बनवतं आणि मोठी लोकशाही बनवतं। मी माझ्या भाषणाचा शेवट करताना एवढेच म्हणेन
की भारताचे संविधान हे फक्त कायद्यांचे दस्तऐवज नसून किंवा कायद्यांचे पुस्तक नसून ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि हेच ओळख आपल्याला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवतं. भारताच्या संविधानाचे रक्षण करणं म्हणजे लोकशाहीचं रक्षण करणं होय आणि लोकशाहीचा सन्मान करणं म्हणजेच भारताच्या संविधानाचा सन्मान करणं होय. म्हणूनच संविधान आचरणात आणा, अंमलबजावणीत आणा आणि आपल्या कृतीत कायम जिवंत ठेवा. जय भारत, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.